हां, नंतर माझ्याकडे बघू. नमस्कार. अमेठी म्हणजे नेहरू गांधी घराण्याचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात जाऊन थेट गांधी घराण्यालाच आव्हान देण्याची हिंमत आजपर्यंत तरी कुणी दाखवली नव्हती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात अगदी शेवटी नरेंद्र मोदींनी अमेठीत जाऊन गांधी घराण्याला शिंगावर घेतलं. एकमेकांच्या प्रभाव क्षेत्रात घुसखोरी न करण्याचा अलिखित राजकीय संकेत मोदींनी पायदळी तुडवला. अगदी राजीव गांधींपासून प्रियांका गांधींपर्यंत सर्वांवर त्यांनी वैयक्तिक हल्ले केले. 60 वर्ष गांधी घराण्याचा माणूस अमेठीनं निवडून दिला, पण तुमच्या पदरात काय पडलं असा परखड सवाल त्यांनी अमेठीवासियांना केला. तर उत्तर प्रदेशातला सर्वात मोठा आणि मागास असा जिल्हा कोणता असेल तर तो अमेठी असं मोदींचं म्हणणं आहे. 11 वेळा काँग्रेसची सत्ता येऊनही अमेठी मतदारसंघ मागासलेला का राहिला, हा मोठा प्रश्न मोदींनी उपस्थित केलाय. या निमित्तानं अमेठीच्या रणभूमीत गांधी विरुद्ध मोदी असा आगळा वेगळा सामना रंगलाय. राहुल गांधींऐवजी प्रियांका गांधीच काँग्रेसचा किल्ला लढवताना दिसत आहेत. मग काँग्रेसची प्रचाराची धुरा नेमकी कोणाच्या हातात आहे? मोदींच्या विरोधात प्रियांकांना मैदानात उतरवायला काँग्रेसनं उशीर केला का? काँग्रेसचं प्रियांका अस्त्र निष्प्रभ करण्यासाठीच रॉबर्ट वड्रा यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं मुद्दामून बाहेर काढली जातात का? पहिले देवालय फिर शौचालय अशी भूमिका मांडणाऱ्या मोदींना निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जातीपातीचं कार्ड खेळावं का बरं लागलं? आणि उत्तर प्रदेशातल्या तब्बल 25% दलित मतांवर या जातीपातीच्या राजकारणाचा नेमका काय परिणाम होणार आहे, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात ऊंचे लोग नीची राजनीती या रोखठोक कार्यक्रमात. ऊंचे लोग नीची राजनीती या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. कोई ऐसा जादूगर है जिसके जेब में 1 लाख रुपया हो, 10वीं तक की पढ़ाई की हो और 3 साल में 300 करोड़ हो जाए? 3 साल में 300 करोड़ कर दें, ऐसा कोई है कोई यहां भाई? भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वडेरांवर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचे आरोप केले. आणि लोकसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध राहुल गांधी रंगलेला सामना अचानक मोदी विरुद्ध प्रियांका असा सुरू झाला. प्रियांका गांधींनी मोदींवर पलटवार करत या लढ्याला आपण सज्ज असल्याचा इशारा दिलाय. मैं किसी से नहीं डरती हूं और मैं इनकी विनाशक और नकारात्मक और शर्मनाक राजनीति के खिलाफ बोलती रहूंगी. यानंतर मात्र प्रियांका गांधींनी मोदींना लक्ष करण्याची एकही संधी सोडली नाही. मोदींनी मुलायमसिंह यादवांवर टीका केल्यानंतर यादवांआधीच प्रियांका मोदींवर तुटून पडल्या. नेताजी, आपकी बात सही है, आपकी हैसियत नहीं है, आप गुजरात नहीं बना सकते, इसके लिए तो 56 इंच का सीना लगता है. ये भारत देश है, इसे चलाने के लिए 56 इंच के सीने की जरूरत नहीं है. इसे चलाने के लिए दरिया जैसा देश चाहिए. मोदी आणि प्रियांकामध्ये शाब्दिक युद्ध शिगेला पोहोचत असताना दूरदर्शनच्या मुलाखतीत मोदींनी प्रियांकांचा बेटी असा उल्लेख केला. मात्र प्रियांकांनीही याला सणसणीत उत्तर देत मोदींविरोधातला लढा आणखीनच धारदार केला. बेटी के नाते वो कुछ भी कहे मैं कभी बुरा नहीं मानूंगा, क्योंकि उसको हक है अपनी माँ के लिए मेहनत करना, उनका हक बनता है अपने भाई के लिए काम करना. इससे भी 10 गालियां और देगी तो भी बेटी बेटी है. मेरे पिता राजीव गांधी थे, देश के लिए शहीद हुए हैं और मेरे दिल में और मेरे मन में कभी उनका कंपैरिजन किसी भी और इंसान के साथ नहीं हो सकता. मतदानाचे टप्पे जसजसे संपत गेले तसा मोदी विरुद्ध प्रियांका सामना अधिकच रंगत गेला. मोदींनी थेट अमेठी या गांधींच्या बालेकिल्ल्यात जाऊन राहुल गांधींना खुलं आव्हान दिलं. यात मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीकेचे आसूड ओढले. एक पार्टी के महासचिव को रिसीव करने के लिए आंध्र के मुख्यमंत्री एयरपोर्ट पर आए और पता नहीं राजीव गांधी का गुस्सा ऐसा भड़क गया, आंध्र के चुने हुए मुख्यमंत्री उससे उम्र में डबल थे, अंजैया जी, उनको एयरपोर्ट पर इन्होंने डांटा, अपमानित किया, गुस्सा किया एयरपोर्ट पे.
या टीकेनं डिवचल्या गेलेल्या प्रियांकांनी मोदींच्या राजकारणाचा दर्जा काढल्यानं हा संघर्ष वैयक्तिक पातळीवर पोहोचला. नरेंद्र मोदींनी माझ्या शहीद वडिलांचा अपमान केलाय. अमेठीची जनता मोदींना माफ करणार नाही. या नीच राजकारणाचं उत्तर आमचे बूथ कार्यकर्ता देतील. अमेठीच्या प्रत्येक बूथवरून मोदींना प्रत्युत्तर दिलं जाईल अशी सणसणीत टीका प्रियांकांनी मोदींवर केली. मोदींनीही मग निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात संधी साधत जातीय समीकरणं प्रबळ असलेल्या यूपीला डोळ्यासमोर ठेवून प्रियांकांच्या या बाउन्सरवर सिक्सर लगावत जातीचं कार्डच बाहेर काढलं. मेरी जाति पे गाली देने पर उतर है. आपने ये कह दिया ये नीच की राजनीति है. भाइयों बहनों, मैं इस बात का तो इनकार नहीं कर सकता हूं कि मैं नीची जाति में पैदा हुआ हूं. लेकिन मेरे भाई बताइए, क्या नीची जाति में पैदा होना ये गुनाह है क्या? क्या नीची जाती में पैदा होना गुन्हा है क्या? अशा प्रकारची प्रियांका वडेरा यांनी बोललेल्या गोष्टीला एक ट्विस्ट देऊन त्यांनी भारतीय राजकारणामधला एक प्रकारचा मास्टर स्ट्रोक मांडलेला आहे. त्याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत. ऊंचे लोग नीची राजनीती याबरोबर या डिस्कशनला माझ्याबरोबर अतिशय पॉवर पॅक पॅनल आहे. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भरतकुमार राऊत आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर, त्या दोघांचंही स्वागत करतो. आणि अमित कुमार सिंग झी संगम याचे प्रतिनिधी आहेत उत्तर प्रदेशामधून. डिस्कशनला सुरुवात त्यांच्यापासूनच करतो. अमित कुमार जी, आपका स्वागत. क्या चल रहा है उत्तर प्रदेश में? उत्तर प्रदेश से रास्ता दिल्ली की तरफ जाता है. क्या भारतीय जनता पार्टी दिल्ली को अपने पास नजदीक पा रही है? क्या इसीलिए ये चुनाव की सरगर्मियां वहां वैयक्तिक तौर पे जो आरोप हो रहे हैं उस नीचे स्तर पे आ गई है? जी बिल्कुल उदय जी, 2 चरणों के चुनाव अब शेष हैं और उत्तर प्रदेश में जिन 2 चरणों में चुनाव होने हैं ये उत्तर प्रदेश के पूर्वी हिस्से के ये चुनावी संसदीय क्षेत्र हैं. 32 सीटों का ये पूरा का पूरा सेगमेंट है जहां जातिगत समीकरण और वोटों का ध्रुवीकरण हमेशा से महत्वपूर्ण मुद्दा रहा है. पूर्वी उत्तर प्रदेश में बीजेपी को पिछले 3 लोकसभा चुनावों में अपेक्षित सफलता नहीं मिली है और 32 सीटों से ही 80 सीटों का रास्ता होकर निकलता है. लिहाजा बीजेपी हर वो दांवपेच आजमा रही है जो पिछले 7 चरणों में देखने को नहीं मिला है. इसके पहले कभी नहीं जानता था कि नरेंद्र मोदी की जाति क्या है. इसके पहले प्रियंका गांधी इस तरीके का कभी कोई स्टेटमेंट नहीं दी थी. इसके पहले इस कदर राजनीतिक सरगर्मियां कभी नहीं बढ़ी थी. यानी कुल मिला के 32 सीटों पर सभी पॉलिटिकल पार्टी फोकस की हैं और सभी पॉलिटिकल पार्टी को यह लगता है कि पूर्वी उत्तर प्रदेश में अगर वो बेहतर परफॉर्मेंस करती हैं तो निश्चित रूप से इसका असर उत्तर प्रदेश के बाकी हिस्सों में पड़ता है और दिल्ली का रास्ता उत्तर प्रदेश से होकर जाता है. यही वजह है कि बीजेपी हर वो दांवपेच आजमा रही है, हर साम दाम दंड भेद की नीति अपना रही है. बनारस को लेकर अलग घोषणा पत्र पार्टी ने जारी किया है. तो हर कोशिश है बीजेपी की कि इस लड़ाई में बने रहने के लिए, पूर्वी उत्तर प्रदेश में बेहतर सफलता के लिए हर वो कोशिश की जाए जो अब तक पार्टी नहीं कर पाई थी. उदय जी, अमित जी, एक छोटा सा सवाल आपसे यह है कि आपने जो कहा कि यहाँ पे जो 35 सीटें हैं जिसका 8वें और 9वें चरण में मतदान होने जा रहा है, वहां पे जाति पाति का पूरा प्रभाव नजर आता है. इसके पहले भारतीय जनता पार्टी को वहां से इतना यश प्राप्त नहीं हुआ था जितनी अपेक्षा है. कहा यह जाता है कि उत्तर प्रदेश में अगर 45 या 50 सीटें भारतीय जनता पार्टी को नहीं मिलती तो शायद 272 तक का आंकड़ा या उसके नजदीक जाना उनके लिए बहुत मुश्किल होगा. उसके माने क्या आपको आज लग रहा है कि इस कार्ड के आधार पे वो नंबर उनके सामने या उनके रीच में आ गया है? इस मास्टर स्ट्रोक के बाद शायद बीजेपी 40, 45 या 50 तक पहुंच पाएगी. आपकी क्या राय है? जी बिल्कुल उदय जी, पूर्वी उत्तर प्रदेश की जो 32 सीटें हैं इसके अलावा
पश्चिमी बिहार की करीब 12 से 14 सीटें हैं, मध्य प्रदेश जो सटा हुआ हिस्सा है पूर्वी उत्तर प्रदेश से उसकी करीब 8-10 सीटें हैं, झारखंड की 3-4 सीटें हैं। तो कुल मिलाकर ये 45-50 सीटों का एक सेगमेंट है और लगभग पूर्वी उत्तर प्रदेश जैसे ही हालात झारखंड, मध्य प्रदेश और बिहार जो सटे हुए हिस्से हैं उन पर भी बिल्कुल वही राजनीतिक समीकरण है। फिलहाल जो स्थिति दिख रही है, बीजेपी सबसे आगे दिख रही है और जो लगातार बीजेपी के नेताओं ने अलग अलग सेक्टर्स, अलग अलग पॉलिटिकल जोन को ध्यान में रखकर उन्होंने जिस तरीके से पॉलिसी बनाई वो कहीं ना कहीं उसमें सफल दिखाई दे रहे हैं। फिलहाल जिस तरीके से बीजेपी के पक्ष में एक माहौल बनता दिख रहा है, हम जरूर कह सकते हैं कि बाकी जो पॉलिटिकल पार्टीज हैं उनसे बीजेपी ने यहां पॉलिटिकल एज लिया हुआ है। लेकिन बड़ा सवाल अभी भी यही है उदय जी कि जो पार्टी जो यहां के कास्ट इक्वेशन को समझने में सफल रहेगी, जो वोटों के ध्रुवीकरण को ज्यादा से ज्यादा अपने पक्ष में लाने में सफल रहेगी, 45 से 50 सीटों का ये जो बड़ा सेगमेंट है वो उसके हिस्से में जाएगा। फिलहाल इस रेस में, इस पॉलिटिकल रेस में बीजेपी सबसे आगे दिखाई दे रही है। उदय अमित कुमार, मैं कुछ सवाल लेके आपके पास फिर से आऊंगा। आपल्याबरोबर अतुल भातखळकर आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते। अतुल भातखळकर, पहिले तर तुम्ही देवालयाच्या गोष्टी करत होता, त्यानंतर स्वच्छतालयाच्या गोष्टी करायला लागलात। आम्हाला खूप बरं वाटलं की आता देवालयाची साथ तुम्ही सोडलीत आणि स्वच्छतालयाच्या गोष्टी करू लागलात। परंतु आता आम्ही पाहतोय तुमच्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये जातपात आली। आम्ही खालच्या जातीचे आहोत म्हणून आमचं राजकारण खालच्या जातीचं वाटतं। तुमच्या मागे पुन्हा एकदा राम दिसू लागला। नेमकं भारतीय जनता पक्षाचं काय चाललंय? सत्तेची इतकी घाई झालेली आहे की साम दाम दंडभेद जे हाताला लागेल ते हाताशी वापरून तुम्हाला कुठच्याही परिस्थितीतून 40 ते 45 सीट मिळवायच्या आहेत, याकरता तुम्ही हे राजकारण खेळताय? नाही, मुळामध्ये तुम्ही आता जे काही विश्लेषण करताय ते तितकं कॉन्ट्रडिक्टरी आहे। तुम्ही सुरुवातीला म्हणता आम्ही रामाला विसरलो, स्वच्छालयाला आठवायला लागलो, पुन्हा म्हणता की रामाचा फोटो आमच्या पाठीमागे परत दिसायला लागलाय। त्याच्यामुळे मला असं वाटतं मुळात तुमचं विश्लेषण जे आहे तेच कॉन्ट्रडिक्टरी आहे। क्रमांक 1, आजचा जो विषय तुम्ही निवडलेला आहे की उंचे लोक, छोटी राजनीती, ओछी राजनीती, मुळात मुद्दा असा आहे की या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींवर अत्यंत व्यक्तिगत पातळीवर आणि खालच्या स्तरावर जाऊन टीकेला सुरुवात कोणी केली तर ती काँग्रेसने केली आहे। नरेंद्र मोदींनी चहा विकण्याचं काम करावं आणि ते सुद्धा काँग्रेसच्या अधिवेशनात करावं हे उद्गार हे कोणी नाही काढले तर ते काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने काढले, ते काँग्रेसच्या अधिवेशनात त्याने काढलेले आहेत। त्यामुळे सुरुवात ही काँग्रेसने केली आणि काँग्रेसची ही जुनी खोड आहे। आता फक्त प्रियांका गांधींचा प्रश्न आलाय कारण प्रियांका गांधींनी राहुल गांधींना निवडणूक प्रचारातून बाहेर सारलंय आणि सर्व फोकस हा प्रियांका गांधींवर आलाय। कारण राहुल गांधींना काही जमत नाही, त्यांच्या मदतीला त्यांची आई आल्या, त्यांनाही काही जमत नाही। मग आता किमान अमेठी आणि रायबरेली तरी राखावी, देश तर हातातून गेलाच आहे, किमान 2 मतदारसंघ राखावेत याच्याकरता त्या प्रयत्न करतायत आणि त्यातून त्यांनी अशा प्रकारचा प्रचाराला सुरुवात केली आहे। राजीव गांधींचा जो उल्लेख नरेंद्र मोदींनी केला तो इतिहासाला धरून आहे। राजीव गांधी असं वागलेले आहेत, केवळ मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नाहीत। भारताचे माजी परराष्ट्र सचिव AP व्यंकटेश्वरन यांना पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या कामावरून त्यांना काढून टाकलं। AP व्यंकटेश्वरन अत्यंत स्वाभिमानी होते म्हणून त्यांनी राजीनामा दिला। त्यामुळे राजीव गांधींचा 4-5 वर्षाची जी कारकीर्द होती ही कारकीर्द अशा अनेक प्रकारच्या घटनांनी भरलेली होती। त्याचा उल्लेख हा फक्त नरेंद्र मोदींनी केलाय। हे कुठल्या खालच्या पातळीवर राजकारण माझ्या लक्षात येत नाहीये। संजय बारूंच्या पुस्तकामध्ये जे प्रधानमंत्र्यांची मीडिया ऍडवायझर होते त्यांनी लिहिलंय की प्रधानमंत्र्यांच्या बरोबर नरसिंहरावांच्या अंत्यदर्शनाला ते गेल्यानंतर त्या खोलीत शिरता क्षणी अहमद पटेलांनी त्यांना बाजूला घेतलं आणि सांगितलं प्रधानमंत्र्यांना कन्व्हिन्स करा की काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि 5 वर्ष राहिले प्रधानमंत्री राहिलेल्यांचं अंत्यविधी हा हैदराबादमध्ये केला जाईल, दिल्लीत नको। हे सोनिया गांधींचे खासगी सचिव त्यांना सांगतायत, हे संजय बारू सांगतायत। त्यामुळे नरेंद्र मोदींनी जे सांगितलं त्या घडलेल्या घटना सांगितल्या आहेत आणि यातून काँग्रेसची आणि विशेषतः गांधी नेहरू फॅमिलीची मानसिकता काय आहे हा नाही, बरोबर आहे, पॉइंट वेट आहे। कारण नेहरू गांधी घराण्याची मानसिकता हा मुद्दा आपण मांडताय, त्यांची राजनीती हा मुद्दा आपण मांडताय। अर्थातच सचिन सावंत याला उत्तर देतील, परंतु तुम्ही सांगितलेल्या घटनांमधलं तथ्य नेमकं काय आहे हे सुद्धा मी भरत कुमार राऊत यांना विचारणार आहे। याचं कारण असं आहे की पहिले स्वच्छतालय आणि मग देवालय हा विषय भारतीय जनता पक्षानं काढलेला होता, परंतु प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्वच्छतालयाचा उल्लेख आम्हाला कुठे आढळत नाही, परंतु बॅकड्रॉपवर मात्र आम्हाला राम पुन्हा दिसू लागला। यातनं वेगळ्या शंका निर्माण होत आहेत की काय, अशी एक इथे भीती व्यक्त होते। या सगळ्यावर बोलतील भरत कुमार राऊत।
ऊंचे लोग नीची राजनीती या कार्यक्रमात आपल्याबरोबर भरतकुमार राऊत, सचिन सावंत, अतुल भातखळकर आणि अमित कुमार सिंग आहेत. मी जातोय सचिन सावंत यांच्याकडे. सचिन सावंत, आता तुमच्या पक्षावर, तुमच्या ध्येयधोरणांवर आणि त्याहीपेक्षा सुद्धा नेहरू गांधी घराण्याच्या एकूणच राजनीतीवर टीका आपल्याला ऐकायला मिळाली आहे, ती अतुल भातखळकरांकडून. आपण काय उत्तर द्याल? नाही, आता ज्या तऱ्हेनं जी मानसिकता ज्या संदर्भामध्ये प्रियंका गांधी बोलल्या त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी दिलं की अशा तऱ्हेच्या मानसिकतेला मी धरून चाललेलो आहे. कारण ज्या तऱ्हेनं त्यांनी त्या ठिकाणी नीच राजकारण या शब्दाचा उपयोग करून स्वतःच्या जातीला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की नीच या शब्दाबरोबर जातीला कोणी जोडलं? ते नरेंद्र मोदींनी जोडलं. आणि ज्या वेळेला ही जातीला जोडलं त्यावेळेला त्या पद्धतीचं राजकारण अशा जातीचे लोक करतात का, असं त्यांचं म्हणणं आहे का? त्यामुळे त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं दलित समाजाचा, मागासवर्गीय समाजाचा अपमान केला असेल तर नरेंद्र मोदींनी केला आहे. आणि स्वतःची जाती त्या ठिकाणी दाखवण्याच्या पद्धतीपर्यंत त्यांना यावं लागलं. कुठनं सुरुवात केली आणि कुठपर्यंत यावं लागलं, यामधनंच त्यांची हताशा त्या ठिकाणी दिसते. आणि या सगळ्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं त्याचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे की पहिली गोष्ट अशी की ज्या तऱ्हेनं दलित समाजाच्या संदर्भामध्ये एवढं जर त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी आस्था असती तर रामदेव बाबांचा त्यांनी निषेध केला असता. ज्या वेळेला त्यांनी हनीमून हा शब्द वापरला, दलित महिलांचा अपमान त्या ठिकाणी केला, त्यावेळेला ते काही बोलले नाहीत. अशाच 2010च्या साली त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दलितांची तुलना मानसिक रुग्ण असलेल्या मुलांशी केली होती, त्यावेळेला त्याचा निषेध कोणी भाजपच्या लोकांनी केला नव्हता. हे त्याच्यावर राज्यसभा देखील त्या ठिकाणी बंद पडली होती. हे इतकं प्रकरण मोठं झालं होतं. त्या वाल्मिकी समाजाच्या लोकांना म्हणजे ज्या तऱ्हेनं जे महिला उचलतात त्याच्या संदर्भामध्ये परंपरेने आलेली जबाबदारी सचिन चव्हाण, तुम्ही तुमच्या बोलण्याच्या पुष्टात बरेच मुद्दे सांगितलेले आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आणि तो प्रश्न असा आहे की या निवडणुकीच्या 8व्या टप्प्यावर, अर्थात तुमच्या सगळ्या प्रश्नाला अतुल भातखळकर उत्तर देतील, त्यातला जो काही महत्वाचा भाग आहे तो भरतकुमार राऊत यांना मी विचारणार आहे. परंतु एक भरतकुमार राऊतांकडे जाण्याआधी एक छोटासा प्रश्न तुम्हाला असा आहे की निवडणुकीच्या 8व्या टप्प्यावर प्रियंका गांधी यांना राजकारणात किंवा इलेक्शन कॅम्पेन मॅनेजर म्हणून नेमावं लागलं, हा एक प्रकारे काँग्रेसचा पराभव म्हणायचा का शेवटी पराभव होता होता मिळाला विजय म्हणायचा? नेमकं काय म्हणायचं या स्ट्रॅटेजीला? कारण आता नेमकी काँग्रेसची प्रचाराची धुरा कोणाच्या हातात आहे? राहुल गांधी आम्हाला दिसत नाहीत, सोनिया गांधी दिसत नाहीत, प्रियंका गांधी दिसत आहेत. तुमची स्ट्रॅटेजी बदलली आहे का? बदलली असेल तर माध्यमांना सांगा तरी, प्रेक्षकांना सांगा तरी. उदयजी, पहिली गोष्ट उदयजी, पहिली गोष्ट गेली अनेक वर्ष अमेठी आणि रायबरेली या 2 विधानसभा लोकसभा क्षेत्राच्या पलीकडे बाहेर त्या ठिकाणी प्रचाराला ते गेले नाहीत. याही वेळेला ते अमेठी आणि रायबरेलीचाच प्रचार करतायत. प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी त्या ज्या सत्य बोलतात त्याचा विंचू जो आहे तो त्यांना चावला जातो. त्याला काय करणार आपण? पहिली गोष्ट अशी की नरेंद्र मोदींच्या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं त्यांनी राजीव गांधींच्या संदर्भातला जो उल्लेख केला, एक पंतप्रधान पदाची आस्था किंवा त्या दृष्टिकोनातून एक अपेक्षा बाळगणारा व्यक्ती अतक्या हलक्यात पद्धतीनं वागतो की जे मृत झाल्यात त्या व्यक्तींबद्दल बोलत नाहीये. संकेत आहेत हे आपण राजकारणामधले संकेत आहेत, हे नैतिकतेचे संकेत आहेत. हे तुमच्या या नैतिकतेच्या त्यांनी ज्या वेळेला सचिन सावंत, तुमच्या याच नैतिकतेच्या संकेतावर मी प्रश्न विचारणार आहे भरतकुमार राऊत यांना. भरतकुमार राऊत, एक प्रकारे आपण दुसऱ्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन साधारणतः आपल्याकडे हल्ले केले जात नाहीत, परंतु मोदी मात्र आता अमेठीत जाऊन डायरेक्ट बोलतायत, अनेक ठिकाणी जाऊन असेच बालेकिल्ल्यात जाऊन थेटपणे ते भाषण करतायत, तिथल्या नेत्याला शिंगावर घेत आहेत, संकेतांचा भंग करतायत असं सचिन सावंत यांचं म्हणणं आहे की मृत व्यक्तींबद्दल अशा प्रकारचं भाष्य करतायत. तर काँग्रेसची राजनीती कशी आहे याचा उल्लेख आपल्याला अतुल भातखळकर यांनीही केला. काय सांगाल? एक लक्षात घ्या, म्हणजे मला इथे भाजपाची बाजू घ्यायची नाही, काँग्रेसची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही आहे. इथे कोणाला झाकावे आणि कोणाला दाखवावे याचा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता दोघांनी जे काय ज्या पद्धतीने वक्तव्य केलं हे मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणता नीची राजनीती, हे नीची राजनीतीचंच लक्षण आहे, दोन्ही बाजून झालेलं आहे. त्यातल्याबद्दल 2-3 गोष्टी मी थोडंसं विस्ताराने सांगतो की जर का राजीव गांधींचा उल्लेख जर का मोदींनी केला असेल तर त्या चूक काही ह्याच्यामध्ये राजीव गांधींचं हौतात्म्य जे आहे हा विषय नव्हता. तो विषय त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना
काय पद्धतीने वागवलं, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना काय पद्धतीने वागवलं हे दाखवण्यापुरता हा उद्देश. त्याच्यामध्ये माझे वडील हुतात्मा होते, त्यांचा अपमान झाला ते सहन करणार नाही, हे अशा तऱ्हेच भावनावश कुठेही करण्याचं कारण नव्हतं. पण नीची राजनीती म्हणजे नीचे जात की राजनीती नंबर 2 जी हा लावलेला. त्याच वेळी जेव्हा त्या प्रियंका गांधी जेव्हा म्हणाल्या की नीची राजनीती आहे, हे नीची राजनीती याचा अर्थ नीती जात की राजनीती असं मला वाटत नाही त्यांना बोलायचं असेल, परंतु तसा उद्देश घेऊन त्यांनी हे बोलायला सुरुवात केली. आता जर का मृत लोकांबद्दल, मृत व्यक्तींबद्दल, नेत्यांबद्दल बोलायचंच नसेल तर प्रश्नच मिटला. मग अनेकांबद्दल बोलता येणार नाही. आतापर्यंत काँग्रेसच्या प्रचारामध्ये जेव्हा RSS वर टीका होते तेव्हा किती वेळा गोळवलकर गुरुजींचा उल्लेख झालेला आहे, किती वेळा देवरसांचा उल्लेख झाला आहे, किती वेळा सरदार पटेलांचा उल्लेख झालेला आहे वेगळ्या वेगळ्या संदर्भामध्ये. यांच्याबद्दल बोलायचंच नाही का? याचा अर्थ आपण आपला इतिहास विसरायचा का, हा फक्त प्रश्न आहे. मग तुम्ही गांधीजींचं नाव घेऊ नका ना. जर मृत व्यक्तींबद्दल बोलायचं, तुम्ही राजीव गांधी आणि महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी पहिली गोष्ट मला पूर्ण करू द्या. एवढी सभ्यता आपण पाळूया. सचिन सावंत, मी तुम्हाला बोलायला देतो, 1-2 मिनिट थांबा. त्यांचं उत्तर त्यांना पूर्ण होऊ द्या. बोला. जर का अशा तऱ्हेचं जर का मृतात्म्यांबद्दल बोलायचं नसेल तर हा संकेत सर्वांनी पाळला पाहिजे. तो पाळला जाण्याची आवश्यकताही नाही. त्यांच्याबद्दल जेव्हा आपण टीका करतो ती त्यांच्या हौतात्म्याबद्दल जो बंद केलेली नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल टीका करण्यात त्या काहीच हरकत नव्हती. दुसरी गोष्ट मगाशी भातखळ्यांनी जे सांगितलं ना तेच बरोबर आहे की पहिल्यांदा पातळी कोणी सोडली? पहिल्यांदा पातळी सोडली ही मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सोडली. चहा विकला पाहिजे, चहा विकला. त्याच्याबद्दल राहुल गांधींनी पहिल्यांदा काही केलं नाही, पण नंतर त्यांच्यावरही टीका करावी लागली. त्यामुळे ह्या दोन्ही बाजूने या गोष्टी होत्या. मला एक भारतीय म्हणून, एक भारतीय मतदार म्हणून मात्र माझी मान शर्मेने खाली जाते की अशा तऱ्हेचं नेतृत्व आज या देशामध्ये दोन्ही बाजूने उभं राहिलेलं आहे. सचिन सावंत, निश्चितच तुम्ही उत्तर देणार आहात पण एका ब्रेक नंतर. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी अमित सिंह, मैं आपसे ब्रेक के बाद इसका उत्तर जानना चाहूंगा. क्या यह बात सच है कि बीजेपी के जो बड़े बड़े नेता हैं उनके सामने कांग्रेस के वीक कैंडिडेट हैं और इसीलिए आज ये ताकत बीजेपी में आ गई है कि कांग्रेस के जो बड़े बड़े गढ़ हैं जैसे कि अमेठी है वहां जाके खुद मोदी प्रचार कर सके? इसके बारे में आपकी राय जानना चाहेंगे एक ब्रेक के बाद. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास, आपण पाहताय. ऊंचे लोग नीची राजनीति. ब्रेक नंतर मी जातोय अमित कुमार सिंह यांच्याकडे. अमित कुमार सिंह, अगर मेरी जानकारी सही है तो क्या यह बात आपको भी मंजूर है कि बीजेपी के बहुत वरिष्ठ नेताओं के सामने कांग्रेस के वीक कैंडिडेट मुझे दिखाई दे रहे हैं, जैसे कि गांधीनगर में अडवाणी जी के खिलाफ किरीट पटेल, कानपुर में मुरली मनोहर जोशी के खिलाफ प्रकाश जायसवाल है, मथुरा में हेमा मालिनी के खिलाफ जयंत राव चौधरी है. क्या लगता है आपको? और दूसरी बात यह कि एक जो संकेत माना जाता है कि कोई बड़े नेता के गांव में कोई दूसरे पार्टी का बड़ा नेता जाके रैली नहीं करता, नॉर्मली इट इज ऑब्जर्व्ड. ये पहली बार देखा गया है कि अमेठी में जाके खुद पंतप्रधान प्राइम मिनिस्टर के उम्मीदवार हैं नरेंद्र मोदी, वो एक रैली रहे और वहां पे जाके गांधी वड्रा परिवार को चुनौती दे रहे हैं. क्या स्ट्रैटेजी है ये? बिल्कुल उदय जी, बिल्कुल उदय जी. परंपरा ये रही है कि बड़ा नेता अक्सर बड़े नेता के चुनाव क्षेत्र में नहीं जाता था. पहली बार ये जो परंपरा है वो टूटी है. नरेंद्र मोदी अमेठी जाकर राहुल गांधी को उनके गढ़ में जाके उनको चुनौती दिए हैं. और जो सवाल आपने किया वो अपनी जगह बिल्कुल मजबूती के साथ खड़ा है कि अगर नरेंद्र मोदी के खिलाफ बनारस में कोई मजबूत कैंडिडेट होता तो इतने फ्रीली, इतने वो स्वतंत्र होकर जगह जगह जो रैली कर रहे हैं शायद वो इतने स्वतंत्रता के साथ रैली नहीं कर पाते. आज वो अयोध्या, इलाहाबाद, भदोही हर जगह जाकर वो प्रचार कर रहे हैं, अमेठी जाकर प्रचार कर रहे हैं. इसकी बड़ी वजह यह है कि उनको पता है कि बनारस में वो बिल्कुल सुरक्षित हैं और उनके खिलाफ जो चुनाव लड़ रहा है उनको कहीं से भी चुनौती दे ही नहीं पा रहा है. बनारस में नरेंद्र मोदी के खिलाफ नंबर 2 पर है कौन, ये अपने आप में बड़ा सवाल है. मैं आपको एक राजनीतिक तथ्य बताना चाहूंगा उदय जी. 20 दिसंबर 2013 को नरेंद्र मोदी रैली करने आए और उसके बाद वो 24 अप्रैल को अपना नॉमिनेशन फाइल करने दूसरी बार बनारस आए. यानी बीजेपी ने जब उनको अपने प्रधानमंत्री पद के उम्मीदवार को बनारस से संसदीय उम्मीदवार बनाया तब से लेकर एक बार वो बनारस आए हैं और वो भी इसलिए आए हैं कि उनको अपना नॉमिनेशन फाइल करना था.
तो निश्चित रूप से अगर कोई मजबूत कैंडिडेट उनके खिलाफ बनारस से चुनाव लड़ता तो नरेंद्र मोदी को सारा फोकस बनारस में लगाना होता और तब स्थिति, राजनीतिक परिस्थिति बिल्कुल अलग होती। बनारस को लेकर प्रियंका गांधी भी इंटरेस्टेड थी चुनाव लड़ने के लिए। प्रियंका गांधी के अलावा दिग्विजय सिंह और भी कई बड़े नाम थे, लेकिन ये किन वजहों से कांग्रेस ने इसको फाइनली अप्रूवल नहीं दिया, ये तो कांग्रेस पार्टी के लोग ही बता सकते थे। क्योंकि 24 दिन का समय कांग्रेस ने लिया कि बनारस से वो किसको नरेंद्र मोदी के खिलाफ लड़ाएंगे, और आखिरकार वो एक लोकल कैंडिडेट पे ही अपना अप्रूवल देकर स्थानीय बनाम बाहरी का मुद्दा उन्होंने यहां मजबूती के साथ लाना उन्होंने बेहतर समझा। तो ये जो आपने सवाल किया वो बिल्कुल सही है कि अगर नरेंद्र मोदी को या बीजेपी के अन्य बड़े नेताओं के खिलाफ अगर कांग्रेस मजबूत कैंडिडेट देती तो शायद जो पॉलिटिकल सिनेरियो हम देख रहे हैं वो बदला हुआ होता। बरोबर आहे। सचिन सावंत, प्रियांका यांना आणण्यामध्ये काहीसा उशीर झालेला आहे असं नाही का वाटलं आपल्याला? प्रियांकानं जर आधी आणलं असतं तर कदाचित काटे की टक्कर हो सकती थी अनेक ठिकाणी, असं नाही वाटत आपल्याला? परत पहिली गोष्ट अशी की दिल्ली अजून बहुत दूर आहे। 16 मेला ज्यावेळेला रिझल्ट येईल त्यावेळेला दूध का दूध पाणी का पाणी होईल। या देशामध्ये जनता ही कुठल्याही तऱ्हेच्या स्वप्नरंजनामध्ये कधी वागत नसते, ती आपली सुज्ञपणाने विचारपूर्वक त्या ठिकाणी निर्णय देत असते आणि जातीयवादी शक्तींना नेहमीच त्यांनी परास्त केलेला आहे। या जनतेच्या वरती आमचा पूर्ण विश्वास आहे। आणि ज्या तऱ्हेने तुम्ही म्हणता वीक कॅन्डिडेट, आजची परिस्थिती उत्तर प्रदेशमधली मला वाटतं यांना कदाचित काय तुमचे जे विश्लेषक आहेत त्यांना असे थोडीशी जाणीव करून द्यायची पण आवश्यकता आहे की राजनाथ सिंग असतील किंवा मुरली मनोहर जोशी असतील यांच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन त्या ठिकाणी हल्लेली आहे, हेही त्या ठिकाणी दिसतं आहे। दुसरी गोष्ट अशी की मला अपेक्षा होती की खासदारकी सोडल्यानंतर भारतकुमार राऊत जी हे राजकीय विश्लेषक म्हणून खरं बोलतील, परंतु शिवसेनेचे ते माझे खासदार आहेत ते कदाचित विसरले नसतील। कारण पहिली गोष्ट अशी की त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाईट भाषेची सुरुवात जर केली असेल ते भाजपच्या नेत्यांनी केली। मोदींच्या राजकीय आगमनानंतर या देशामध्ये खऱ्या अर्थानं अनैतिक पायंडे त्या ठिकाणी पार पाडलेले दिसत आहेत। लाल किल्ल्यामध्ये ज्यावेळेला पंतप्रधानांचं भाषण असेल त्यावेळेला लालजी मैदानमध्ये कशा तऱ्हेने त्यांनी केलं हे देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दिसलं। शहजादा हा शब्द या ठिकाणी राजकारणामध्ये वापरलेला हा पहिल्यांदा त्या ठिकाणी दिसला। त्यामुळे या सगळ्या घटना त्या ठिकाणी आहेत। मणिशंकरजींच्या विधानाच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षानं अधिकृतपणे त्यांच्यावरती टीका केलेली आहे की त्याला आपण अप्रूव्हल देत नाही। अशा तऱ्हेची भाषा जर वापरताना तुम्ही जर पाहिला असेल तर मोदींनी पुढे नमुना देखील म्हटलं राहुल गांधींना, हे आपण विसरता कामा नये। ते जर आलं असतं तरी तर तुमचं विश्लेषक जे काय आहे ते जरा मला वाटतं बऱ्याच अंशानं एक बरोबर आहे तुमचं। आणि याच सचिन सावंत, यू आर परफेक्टली राईट। सचिन सावंत, यू आर परफेक्टली राईट। आणि याच्यावरच अतुल भातखळकर यांना मी प्रश्न विचारणार आहे की शहजादा शब्द असेल, नमुना शब्द असेल किंवा लो लेवल पॉलिटिक्स म्हणजे लो कास्ट पॉलिटिक्स, अशा प्रकारची ट्विस्ट ही नेमकी द्यायचं कारण किंवा त्याच्या मागचं धोरण, या सगळ्याचा आपण विचार करणार आहोत। भरतकुमार राऊत यांच्यावरच्या आक्षेपांना ते उत्तर देणार आहेत। पण एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास। आपण पाहताय ऊंचे लोक नीची राजनीती। अतुल भातखळकर, एक प्रकारे शहजादा शब्द वापरणं, नमुना शब्द वापरणं हे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या स्टेचरला शोभून दिसत नाही, अशा प्रकारची टीका आता केलेली आहे। काय उत्तर द्याल? नाही, मुळामध्ये असं आहे ना की सचिन सावंत काय किंवा अख्खी काँग्रेस काय यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यामुळे त्यांना सगळं सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया झालेलं आहे। असं आहे की नरेंद्र मोदींवरच्या विरोधामध्ये इतका जहरी आणि खालच्या स्तरावरचा प्रचार कोणी केला तर हा काँग्रेसने केलाय। त्यांना फॅसिस्ट म्हणणार, त्यांना हिटलर म्हणणार। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी असं म्हटलं की जो नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदावर बसलाय अशी व्यक्ती प्रधानमंत्री होणार नाही। ज्या माणसाच्या विरोधात FIR नाही, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष चौकशी करून सोडलं, अशा माणसाला देशाचा प्रधानमंत्री जर का नरसंहार करणारा म्हणतो, ही कुठली पातळी आहे? त्यामुळे सचिन सावंत आणि काँग्रेसने स्वतःच्या पायाखाली काय जळतंय याचा आधी विचार करण्याची गरज आहे। हा नेहरू गांधी फॅमिलीचा हा अहंकार आहे आणि या अहंकाराची अनेक उदाहरणं ही नेहरूंच्या काळापासूनची तुम्हाला मी सांगू शकतो। त्यामुळे तुम्ही कोणालाही हिटलर म्हणणार, कोणालाही मुसोलिनी म्हणणार, कोणालाही फॅसिस्ट म्हणणार, आम्ही जे म्हणणार ते सगळं चांगलं, ते सगळं नैतिक। मौत का सौदागर म्हटलं ते सुद्धा नैतिक। मला टिप्पणी द्या।
सचिन सावंत, तुम्ही उत्तर देण्या अगोदर फक्त एक आठवण करून देतो की या संपूर्ण प्रचाराची सुरुवात ही अतिशय पॉझिटिव्ह झालेली होती सचिन सावंत, आणि ती सुरुवात होती की भारतीय जनता पक्ष एका डेव्हलपमेंटच्या प्लॅनवर बोलत होता. त्यांनी सुद्धा स्वच्छताचा मुद्दा घेतलेला होता. काँग्रेस सुद्धा त्यांच्या काळात झालेल्या अनेक ज्या घोषणा होत्या, अनेक ज्या योजना राबवल्या होत्या त्याच्याविषयी बोलत होतं. परंतु हळूहळू 8व्या टप्प्यापर्यंत हे सगळं गेलं आणि ही सगळी झूल उतरून एक नग्न स्वरूप प्रचाराचं समोर यावं, ते स्वरूप समोर आलं. त्याच्यामध्ये जातीयवाद आहे, त्याच्यामध्ये सामंतशाही आहे, त्याच्यामध्ये दडपशाही आहे, त्याच्यामध्ये सर्व काही आहे. नेमकं काय झालं? त्यांनी पत्थर पहिले फेकला का तुम्ही पत्थर पहिले फेकला असा सवाल नाहीये. सचिन सावंत, हे करायची गरज का वाटली? एक पहिली गोष्ट उदयजी मला बोलू द्या. एक मिनिट, सचिन सावंतांच्या उत्तरानंतर बोला अतुलजी. 9 जुलै 2013ला अमित शहा ज्या वेळेला त्या ठिकाणी पहिल्यांदा इन्चार्ज म्हणून त्या ठिकाणी गेले, त्यावेळेला राम मंदिरच्या भूमिकेमध्ये शिरले. राम मंदिर बांधलं पाहिजे हा पहिला त्यावेळेला आला होता. त्याच्या अगोदर 9 जूनला त्या ठिकाणी तिकडच्या महंत जे आहेत त्यांनी बोलवलं होतं राम मंदिर नरेंद्र मोदींना. ऐकून घ्या, हा जरा इतिहास आहे. ऐका ना अतुलजी, त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी नकार दिला आणि नंतर फक्त मी विकासाचा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी चाललेलो आहे, गुजरातचं विकासाचा मॉडेल. ऐका एक मिनिट त्यांना बोलून द्या. अतुलजी, त्यांना बोलून द्या अशी विनंती करतो मी आपल्याला. असेल तर संपूर्ण देशभराच्या प्रचारामध्ये राम मंदिर मुद्दा आला नाही तुमचा. मग त्यात शेवटच्या पानावर टाकला आणि फैजाबाद मध्ये गेल्यावर राम 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 आठवलं तुम्हाला. तर आम्हाला कळत नाही असं नाही. देशाच्या जनतेला एवढं मूर्ख समजू नका. पहिली गोष्ट अशी की या ठिकाणी ज्या वेळेला त्यांनी ही सुरुवात केल्यानंतर त्यांना एक लक्षात आलं की आता महाराष्ट्राचा हा सगळा जो विकासाच्या संदर्भामध्ये ज्याला महत्व दिलं जातं अशा तऱ्हेचा फेस संपलेला आहे. त्यावेळेला गिरधारी सिंग आणि त्या सगळ्या मंडळींनी हे चालू केलं. अमित शहाचं देखील स्टेटमेंट आलं. हे पॉलिटिकल प्लॅनिंग आहे त्यांचं. खऱ्या अर्थानं यांचा चेहरा जो आहे तो धर्मवाद, जातीयवाद कुठल्याही क्षणाने सत्ता मिळवण्याकरता कशाही हातखंडे त्या ठिकाणी पाळायचे. आज त्या कालचं जे उदाहरण जे आहे की ज्या तऱ्हेने नरेंद्र मोदींनी हे स्टेटमेंट जे केलं तेच त्यांच्या त्या पातळीचं निदर्शक आहे की कुठल्याही शब्दाचा उपयोग करून मतं मिळवण्यासाठी जातीयवादाचा देखील सचिन सावंत, हा जो खरा चेहरा त्यांचा आहे सचिन सावंत, याच्याच पुष्ट्यर्थ अतुल भातखळकर, तुम्ही उत्तर देण्या अगोदर तुम्हाला फक्त मतांची आकडेवारी म्हणून सांगतो. मोदींना हिंदू उच्च जातीची जशी मतं मिळवायची आहेत तसंच त्यांना ओबीसी आणि दलित मतांचंही ध्रुवीकरण करायचं आहे. याचं कारण मोदींना मुस्लिमांची मतं तितकी महत्त्वाची वाटत नाहीत. जरी वाराणसीमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय असली तरी हिंदूंना जर आपण एकत्र करू शकलो तर मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं. अशा प्रकारचा डाव त्याच्यात आहे. याचं उत्तर आपण काय द्याल? नाही, हे सगळं विश्लेषण जे आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. नरेंद्र मोदींनी कधीही जातीच्या आधारावर किंवा धर्माच्या आधारावर प्रचार केलेला नाही, ना भारतीय जनता पार्टीने केलाय. भारतीय राजकारणामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली असा छुपा आणि उघड प्रचार करण्याची पद्धत ही या देशामध्ये काँग्रेसने आणि या देशातले तथाकथित सेक्युलर विचारवंत यांनी मांडलेली आहे. आता गुजरातचा उल्लेख झाला. गुजरातमध्ये खामची सूत्री कोणी मांडली? माधवसिंग सोळंकी मांडली गेली. माधवसिंग सोळंकी या देशातल्या नाही, हा माधवसिंग सोळंकी मांडली म्हणजे इंदिरा गांधींनीच मांडली होती. त्यामुळे जातीच्या आधारावर राजकारण करणं ही काँग्रेसची खासियत होती आणि या देशातल्या सो कॉल्ड सेक्युलर विचारवंतांनी त्याला पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदी कायम 6 कोटी गुजराती जनता म्हणतात, 125 करोड भारतीय जनता म्हणते आणि हीच भारतीय जनता पार्टीची नरेंद्र मोदींची भूमिका आहे. आम्ही जातीपातीवर विश्वास ठेवत नाही, पण प्रियांका गांधींना ते खालच्या जातीचे आहेत अशा प्रकारची आठवण झाली. कोण स्मृती इराणी आहेत अशा प्रकारचा अहंकारी सवाल प्रियांका गांधींनी केला. त्यामुळे काँग्रेसचा नरेंद्र मोदी आहे हे आपण प्रियांका गांधींनी खालच्या जातीचा उल्लेख केला नव्हता. हे तुम्ही अतुल भातखळकर, मी तुम्हाला दोघांनाही क्षणभर थांबवतो आणि भरतकुमार राऊत यांच्याकडे प्रश्न होतो आणि तुमच्याकडे मी दोघांकडे येईन. भरतकुमार राऊत, एक प्रकारे प्रियांकांना राजकारणात आणण्यामध्ये किंवा अशा प्रकारच्या प्रचारात आणण्यामध्ये उशीर केला का? हा राजनीतीचा भाग आधीच तयार होती. त्यामुळे त्यांनी ज्या क्षणी नीची राजनीती असा शब्द वापरला त्यावेळी मोदींनी त्याला छान ट्विस्ट देऊन उत्तर प्रदेशातल्या जातीय राजकारणावर आपला पूर्ण पगडा बसवला. प्रियांका गांधींना उशिरा आणणं ही मी एक युद्धनीती म्हणून मी ते मान्य करतो आणि हे केवळ राजकारणात नव्हे तर खेळामध्ये सुद्धा असं चालतं. मग मला सांगत होतो की गॅरी सोबर्स हा अत्यंत इतका उमदा खेळाडू हा 7व्या क्रमांकावर खेळायला यायचा.
त्याचबरोबर पेले हा जो ब्राझीलचा खेळाडू, हा फुटबॉलर, सगळ्यात जास्त गोल करणारा गोल्डन फूट असा फुटबॉलर, हा मध्यंतरानंतर खेळायला यायचा. ह्याचं कारण असं असतं, त्याच्या खेळाच्या शास्त्रामध्ये सांगतात की बाकीचे प्रतिस्पर्धी जेव्हा दमायला लागलेले असतात, हे दमायला लागलेले असताना त्यांची पूर्ण दमछाक करायची आणि शेवटचा टोला मारायचा, यासाठी म्हणून हे खेळाडू राखीव ठेवले जातात आणि त्यांना नंतर उतरवलं जातं. मात्र हे नंतर म्हणजे नक्की कधी, त्याला कधी कार्ड द्यायचं खेळायला, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की काँग्रेसने प्रियंका गांधींना उतरवण्यासाठी आधी राहुल गांधी कंप्लीट फेल होण्याची, पूर्णपणे अयशस्वी होण्याची, सोनियाजींची खेळी अयशस्वी होण्याची हिची खूप जास्त वाट पाहिली. तोपर्यंत मला वाटतं प्रचाराच्या 4 फेऱ्या संपलेल्या होत्या मतदानाच्या. त्यानंतर प्रियंकांना तिकडे उतरवलं. मला असं ह्याच्याशी थोडं आधी उतरवलं असतं त्याचा फायदा झाला असता. जरी त्यांनी अमेठीत आणि रायबरेलीत प्रचार करण्याचा निर्णय घेतला असता तरीसुद्धा त्याला काही अर्थ नाही, व्यवहारामध्ये त्याला काही अर्थ नाही. कारण त्या बोललेला प्रत्येक शब्द, त्यांचा प्रत्येक श्वास हा सर्व वाहिन्यांवरून देशभरानं पोचतोय. त्यामुळे तो एक प्रकारे देशभरातला संपूर्ण प्रचार होता. त्या प्रचारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भावनेला हाथ घातलेला होता. क्या भावनाओं के ऊपर चलने वाली राजनीति उत्तर प्रदेश के इस आखिरी चरण में बीजेपी को फायदा देगी या कांग्रेस को? इस बात के ऊपर अमित कुमार सिंह जवाब देंगे एक ब्रेक के बाद. ऊंचे लोग नीची राजनीति या शेवटच्या भागामध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर अमित कुमार सिंह आहेत. अमित कुमार सिंह, क्या इस प्रकार की भावनाओं के नीतियों पर चलने वाली राजनीति इस चरण में बीजेपी के लिए या कांग्रेस के लिए फायदेमंद साबित हो सकती है? आपका क्या कहना है? देखिए उदय जी, बीजेपी और कांग्रेस ही नहीं, सपा और बसपा जैसी पार्टियां भी राजनीतिक प्रचार से ज्यादा भावनात्मक प्रचार करने में अंतिम 2 चरणों में यकीन रख रही हैं, ऐसा लग रहा है. एक तरफ बीजेपी के प्रधानमंत्री पद के उम्मीदवार खुद को चाय बेचने वाला बता रहे हैं, खुद को अति पिछड़ा वर्ग से अपने आप को जोड़कर दिखा रहे हैं, गरीब परिवार में उनका लालन पालन हुआ, उनकी ग्रूमिंग हुई, इस तरीके से बता रहे हैं. दूसरी तरफ कांग्रेस के जो लोग हैं, खासकर गांधी परिवार, वो अपने आप को शहीद की बेटी, शहीद का पुत्र के रूप में अपने आप को आगे कर रहे हैं. अपने परिवार का जो पॉलिटिकल कंट्रीब्यूशन है उसके बारे में बता रहे हैं. मुलायम सिंह यादव कह रहे हैं कि हम आजमगढ़ के और पूर्वांचल के यादवों के लिए मैनपुरी की सीट छोड़ देंगे. मायावती कह रही हैं कि हमने ब्राह्मणों को सबसे ज्यादा टिकट दिया है, खासकर पूर्वी उत्तर प्रदेश में, लिहाजा ब्राह्मणों को चाहिए कि वो बसपा के साथ खड़े रहे. तो निश्चित रूप से जिस तरीके से जातिगत, सांप्रदायिक या आर्थिक आधार पर मतदाताओं को जोड़ने की कोशिश हो रही है भावनात्मक तरीके से, निश्चित रूप से इसका फायदा, नफा, नुकसान क्या होगा ये तो 16 तारीख को पता चल जाएगा. लेकिन लोकतंत्र कहीं ना कहीं भटक रहा है और राजनीतिक प्रचार की बजाय जिस तरीके से भावनात्मक प्रचार देखने को मिल रहा है, और इसी भावनात्मक प्रचार में जो हम देख रहे हैं कि बयान देने में जो लगातार राजनीतिक दल और राजनेता अपने आप को आगे करने की होड़ में वो एक असंसदीय मर्यादा का आचरण कर रहे हैं, उससे निश्चित रूप से अंतिम 2 चरणों में जो चुनाव है वो एक तरीके से भ्रमित हो चुका है और वो दिशा से भटक चुका है. उदय जी, बराबर है. अमित कुमार जी, जाति के आधार पे जो नीति है उसी को आज वोट मिल रहा है ऐसा लग रहा है. धन्यवाद. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात मी छोटे 2 प्रश्न विचारणार आहे. अतुल भातखळकर आणि सचिन सावंत यांनाही तोच प्रश्न आहे आणि तो म्हणजे एक प्रकारे आज ज्या प्रकारच्या नीतीचं राजकारण आता आपल्याला प्रचारात पाहायला मिळतंय, हेच तुमच्या पक्षाला प्रचार सुरू करताना अपेक्षित होतं का? अशा प्रकारची नीची स्तर की राजनीती हेच तुमच्या पक्षाचं भांडवल आहे असं वाटतंय का? प्रथम अतुल भातखळकर. नाही, मुळामध्ये या निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेस अशाच पद्धतीने प्रचार करणार हे आम्हाला अपेक्षित होतं. कारण याच पक्षाने गेल्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना मौत का सौदागर म्हटलं होतं. त्यामुळे राहुल गांधींनी अपेक्षेप्रमाणे कायम 10 वर्ष आपण सत्तेत असताना विकास कामांचा पाढा वाचण्याऐवजी महात्मा गांधीजींची हत्या, सेक्युलरिझम, कम्युनलिझम, फॅसिस्ट, हिटलर अशा अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन खोटे आरोप करायला राहुल गांधींनी सुरुवात केली. फक्त हे आरोप हे जनतेच्या पचनी पडत नाहीयेत.
आपल्या पायाखालची वाळू सरकते, म्हणून आता ती धुरा प्रियांका गांधींनी घेतली आहे. आणि राजीव गांधींच्या आयुष्यातला एका राजकीय प्रसंगाचा उल्लेख केलेला असताना माझ्या शहीद वडिलांचा अपमान झाला अशी भावनेची भाषा त्या करतायत. आमचा प्रचार हा विकासाच्या मुद्द्यावर आहे. आमचं एवढंच सांगणं आहे, काँग्रेसने 10 वर्षाच्या आपल्या कामाचा हिशोब देशाच्या जनतेला द्यावा. महागाई का वाढली, बेरोजगारी का वाढली, भ्रष्टाचार का वाढला. पॉइंट वेल टेकन. सचिन सावंत, कार्यक्रमाची वेळ थोडी उरलेली आहे. एक तर मान्य कराल की ही जी नीची स्तर की राजनीती आहे हीच तुमच्या पक्षाची ओळख आहे का तुम्हाला यापेक्षा वेगळं काही अपेक्षित आहे आणि वेगळं काही करायचं होतं? बट तुम्ही आता हा आरोप टाकला आमच्यावर. पहिली गोष्ट अशी की यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं गुजरातच्या निवडणुकांमध्ये 1880 कोटी ज्यावेळेला सोनिया गांधींवर आरोप केला गेला की त्यांच्या मेडिकल बिलाचा खर्च झाला, सर्करिकचा मुद्दा आला, त्याच वेळेला अपेक्षा आम्हाला होती की नरेंद्र मोदी कोणत्या खालच्या स्तरावरती जाऊ शकतात आणि त्या तऱ्हेनं ते चालत चाललेले आहे. ते आम्हाला त्या दृष्टिकोनातून अपेक्षितच आहे. आणि नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय अवतरणानंतरच या देशातील राजकीय परिस्थितीमध्ये हा खालचा दर्जा आलेला आहे. ते कितीही म्हणाले तरी माँ बेटी के सरकार असो किंवा अशा तऱ्हेचं जातीयवादाचं स्वतःचं काढणं की मी नीची जातीची आठवण अचानक येणं त्यांना आणि त्याचा देखील उपयोग करून घेणं, हे सगळं त्यांनीच केलं. आणि ते सुरुवात देखील केली त्यावेळेला की मी चायवाला आहे आणि हे शहजादे आहेत. यात हे जो मगाशी मी सांगितलं भरतकुमार राऊतांच्या त्या याच्या आक्षेपाला उतरून हे त्यांनी सुरुवात केलेलं आहे. त्यामुळे हे नरेंद्र मोदी यांची मानसिकता आणि त्यांनी केलेलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम हे 2002 पासून ते आतापर्यंतचं हे हीन पातळीला साजेसं आहे आणि त्या साजेसं ते कायम राहणार. आणि देशाची या लोकशाही लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये त्यांच्यावरती हेच प्रश्नचिन्ह कायम उपस्थित होत राहणार आहे. शेवटचा शब्द भरतकुमार राऊत. आपण आंतरराष्ट्रीय मीडिया सुद्धा अत्यंत जवळून पाहिलेला आहे. जसं आपण इथे ही चर्चा करतोय तसंच इंग्लंडमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, जर्मनीमध्ये असेल, फ्रान्समध्ये असेल, 1/6 पृथ्वीची जमात ज्या पृथ्वीतलावर ज्या देशात राहते तिथली निवडणूक अत्यंत जवळून पाहत असतील. हे सगळं पाहत असताना आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून आपल्या होणाऱ्या प्रधानमंत्र्याची किंवा होणाऱ्या प्रधानमंत्र्याच्या पक्षाची किंवा जे त्याला रोखू पाहत आहेत त्या पक्षाची आणि त्यांची वक्तव्याची नेमकी काय दखल घेतली गेली असेल? खरोखरच त्यांचं वर्णन उद्याची हेडलाईन जर त्यांना द्यायची झाली तर ऊंचे लोक नीची राजनीती असं नसेल का? अगदी बरोबर आहे. आजच्या भारतीय निवडणूक जे काही चाललेलं आहे प्रचार, याचं जगा ॲप्ट वर्णन करायचं असेल तर हीच आहे. ह्याच्यात मी ऊंचे लोक हे काढून टाकतो, नीची राजनीती मात्र नक्की हे नक्की आहे. मी स्वतः पत्रकार म्हणून मी इंग्लंडमधल्या निवडणुका पाहिलेल्या आहेत, ब्रिटनमधल्या निवडणुका पाहिलेल्या आहेत, मी अमेरिकेतल्या 2 निवडणुका पाहिलेल्या आहेत. आणि तिथे कुठेही अशा तऱ्हेच्या पातळीवर म्हणजे वैयक्तिक आरोप तिकडे होतात, कोणाच्या वैयक्तिक स्वयंपाक आपल्या किचनमध्ये जाऊन किंवा बेडरूममध्ये जाऊन चादरी ओढण्याचे कार्यक्रम तिकडे होतात, पण ते या लेवलला ते होत नाही. या संबंध प्रचारामध्ये कुठेही विकासाचा मुद्दा, आर्थिक नीती, सामाजिक नीती, फॉरेन पॉलिसी, शिक्षण, परराष्ट्र नीती याच्यावर कुठेही अवाक्षर कोणी बोललं नाही. विकास हुआ नाही, विकास हुआ नाही किंवा विकास हुआ याच्या पलीकडे जाऊन कुणीही काही बोलत नाही. आता अमेठीचीच गोष्ट चालली आहे. अमेठीत एखादा विकास झाला असं म्हणत असताना दुसरं आपले सर्व चॅनल्सच तिकडे रस्त्यामध्ये गड्डे आहेत की गड्ड्यामध्ये रस्ते आहेत अशा तऱ्हेची चर्चा करतायत. याच्यावर कुठेही चर्चा न होता कोण मुछे जाती के, कोण नीचे जाती के, कोणाच्या हुतात्म्याचा अपमान झाला यावरच सध्या शहजादा की मौत का सौदागर याच्यावरच चर्चा होत राहणं. मला असं वाटतं की हा निवडणुकीसाठी जे आपले 6 महिने गेले आणि करोडो अब्जावधी करोडोंचा जो चोराडा झाला त्याच्यातून आपण काही साधलं नाही. यासाठी आपण सारे म्हणजे राजकारणातले लोक हे दोषी आहेत, या जनतेचे दोषी आहेत असं मला भरतकुमार राऊत यांचे शेवटचे शब्द इतके जळजळीत आहेत की त्यावर मी शेवट करताना काही भाष्य करावं असं मला वाटत नाही. खरोखरच या प्रचाराची पातळी मात्र ऊंचे लोक नीची राजनीती या स्तरावर आली आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल भरतकुमार राऊत, सचिन सावंत, अतुल भातखळकर आणि अमित कुमार सिंग या चौघांचे धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.